नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। विषय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशा शेती आणि सरकारी योजनांच्या खात्रीशीर अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, आता जाणून घेऊया नमो शेतकरी योजना 8वा हप्ता का रखडला। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सध्या रखडलेला आहे। महत्वाची बाब म्हणजे या हप्त्यासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हप्ता वितरणाची परवानगीही देण्यात आलेली आहे, परंतु अजूनपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहेत आणि सतत विचारणा करत आहेत की हप्ता नेमका कधी येणार। मित्रांनो, आता जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात 4,000 रुपये। मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता हे 4,000 रुपये नेमके कोणत्या योजनेचे, तर यामध्ये 2,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आणि 2,000 रुपये पीएम किसान योजनेचे असू शकतात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेच्या धर्तीवर राज्यात सुरू करण्यात आलेली आहे। सध्या पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे, परंतु त्याआधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करणे आवश्यक आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया जीआर शासन निर्णय का महत्वाचा आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी राज्य सरकारकडून अधिकृत शासन निर्णय म्हणजे जीआर काढणे आवश्यक आहे। निधी मंजूर आहे, परवानगी दिलेली आहे, पण जीआर निर्गमित होणे बाकी आहे। जीआर निघाल्यानंतरच रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। 29 जानेवारी रोजी नमो योजनेच्या हप्त्यासाठी मंजुरी मिळालेली आहे, परंतु त्यानंतर राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा पाळण्यात आला। त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया काही काळासाठी थांबवली आणि हप्ता वितरण लांबले। आता जाणून घेऊया पुढील 8 दिवसात शक्यता। आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। येत्या काही दिवसात म्हणजे साधारण पुढील 8 दिवसात शासन निर्णय निघू शकतो। जीआर जाहीर झाल्यानंतर लगेचच रक्कम खात्यात वर्ग केली जाऊ शकते। आता जाणून घेऊया पीएम किसान योजना 22वा हप्ता 24 फेब्रुवारी। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आल्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण 24 फेब्रुवारी हा दिवस पीएम किसान योजनेच्या सुरुवातीशी संबंधित आहे आणि तो दिवस विशेष मानला जातो। आता शेतकरी बांधवांसाठी महत्वाची सूचना। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत शासन निर्णय जाहीर झाला की लगेचच आपण या चॅनलवर अपडेट देणार आहोत, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कोणतीही महत्वाची माहिती तुम्ही चुकवणार नाही। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।